महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या भोंडूबाबा प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच आता नवी मुंबईतून एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. नाशिकमधील अशोक खरात प्रकरण अजून तापलेलं असतानाच दुसरीकडे महिलांना टार्गेट करून लैंगिक आणि आर्थिक शोषण करणाऱ्या आणखी एका नराधमाचा पर्दाफाश झाला आहे. नवी मुंबई पोलिसांनी 34 वर्षीय आदर्श म्हात्रे याला अटक केली असून त्याचे कारनामे ऐकून पोलीसही चक्रावले आहेत. स्वतःला कधी इस्रोचा शास्त्रज्ञ, कधी डॉक्टर, तर कधी उच्च पदस्थ सरकारी अधिकारी असल्याचे भासून त्याने अनेक महिलांची फसवणूक केली. पण ही फसवणूक तो करायचा कसा? किती महिला या जाळ्यात अडकल्या होत्या? आणि हा आदर्श म्हात्रे नेमका आहे तरी कोण? सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी वृंदा लासे आणि कॅमेरावर आहे साक्षात सावंत. राज्यात सध्या सर्वत्र महिलांचे शोषण प्रकरणी भोंडू अशोक खरात याच्या नावाची चर्चा जोरदार सुरू असून त्यात आता नवी मुंबईतून असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. 34 वर्षीय आदर्श म्हात्रे हा विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळांच्या माध्यमातून महिलांची फसवणूक करत होता. आरोपी विविध नावांनी जसं की स्वप्नील वारुळे, नुहुष म्हात्रे, जयेश नाईक, तन्मय म्हात्रे, जयेश पाटील, रुपेश गोवेकर अशा अनेक बनावट ओळखी तयार करून प्रोफाईल अपलोड करायचा. या प्रोफाईलमध्ये तो स्वतःला श्रीमंत, उच्च शिक्षित आणि प्रतिष्ठित अधिकारी असल्याचं दाखवत असे. धक्कादायक बाब म्हणजे केवळ 10वी पास असलेला हा आरोपी इतक्या कुशलतेने फसवणूक करत होता की डॉक्टर, इंजिनियर, पोलीस अधिकारी आणि उच्च शिक्षित महिलाही त्याच्या जाळ्यात अडकल्या. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार 30 वर्षांवरील, आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि अनेकदा एकट्या असलेल्या महिलांना तो टार्गेट करायचा. एका महिलेने नोंदवलेल्या तक्रारीनंतर हा सर्व प्रकार समोर आला. आरोपीने इस्रो शास्त्रज्ञ असल्याचं सांगून ऐरोलीतील एक IT इंजिनियर महिलेला 20 लाख रुपयांचं कर्ज घेण्यास भाग पाडलं. सुरतमध्ये जमीन खरेदी करायची असल्याचे सांगून पैसे मागितले गेले आणि ती रक्कम RTGS द्वारे ट्रान्सफर करण्यात आली. आदर्श म्हात्रेचे कारनामे केवळ नवी मुंबई पुरते मर्यादित नाहीत. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून त्याच्या विरोधात नवी मुंबईसह मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, यवतमाळ आणि नागपूर या ठिकाणीही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पीडित महिलांच्या तक्रारीनुसार हा तरुण अत्यंत सराईतपणे आपली ओळख बदलून महिलांची दिशाभूल करत असे. आरोपीची कार्यपद्धती इतकीच धक्कादायक आहे. तो आधी मॅट्रिमोनियल साईटवरून महिलांशी ओळख वाढवत असे. काही दिवसातच विश्वास संपादन करून त्यांना आलिशान हॉटेल्समध्ये भेटायला बोलवत असे. BMW, मर्सिडीज सारख्या गाड्यांमध्ये फिरत असल्याचे दाखवून तो स्वतःची श्रीमंत प्रतिमा उभी करत असे. यानंतर तो त्या महिलांशी जवळीक साधायचा आणि काही प्रकरणांमध्ये शारीरिक संबंधही प्रस्थापित करायचा. काही दिवसांनी अचानक एखादं गंभीर कारण सांगत 15 ते 20 लाख रुपयांची मागणी करायचा आणि पैसे मिळाल्यानंतर हळूहळू संपर्क तोडायचा. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार आरोपीने किमान 50 ते 71 महिलांना लक्ष्य केल्याचा संशय आहे. मात्र सामाजिक बदनामीच्या भीतीने अनेक महिला पुढे येत नसल्याने खऱ्या आकड्याबाबत अनिश्चितता आहे. सध्या ती राज्यभरातून त्यांच्या विरोधात 15 पेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणात आणखी एक मोठा खुलासा म्हणजे आरोपी बनावट आधार कार्ड, सरकारी ओळखपत्रे आणि किमान 12 फेक ID वापरत होता. या बनावट कागदपत्रांच्या आधारे तो महिलांचा विश्वास जिंकत असे. नवी मुंबई गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार फसवणुकीतून मिळालेला पैसा आरोपीने विविध बँक खात्यांमध्ये वळवला. या प्रकरणात त्याचा चुलत भाऊ 21 वर्षीय प्रेम म्हात्रे यालाही अटक करण्यात आली आहे. तसेच DCP सचिन गुंजल यांनी सांगितले की आरोपी जाणीवपूर्वक उच्च शिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या महिलांना लक्ष्य करत होता. तो आधी विश्वास निर्माण करत असे आणि नंतर त्या विश्वासाचा गैरफायदा घेत असे. त्यानंतर फसवणुकीतून मिळालेला पैसा गोव्यातील कसिनो आणि पंचतारांकित हॉटेल्समध्ये उडवायचा. पोलिसांनी या प्रकरणात तब्बल 89 लाख रुपयांहून अधिक रक्कम जप्त केली आहे. या प्रकरणानंतर पोलिसांनी विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळांच्या प्रतिनिधींना बोलवून सूचना दिल्या आहेत. प्रोफाईल अपलोड करण्यापूर्वी कडक पडताळणी करणे, फोटो ओळखणारे सॉफ्टवेअर वापरणे आणि अर्जदारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासणे आवश्यक असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या प्रकरणानंतरही आरोपीची काही प्रोफाईल्स अजूनही सक्रिय असल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे या प्लॅटफॉर्मच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे की ऑनलाईन नातेसंबंध जुळवताना सतर्कता आणि पडताळणी किती गरजेची आहे. त्याशिवाय आता अजून किती महिला या जाळ्यात अडकल्या आहेत? अशा फेक प्रोफाईलना थांबवण्यासाठी प्लॅटफॉर्म काय पावलं उचलणार? आणि सर्वात महत्त्वाचं, डिजिटल युगात विश्वास ठेवताना किती सतर्क राहावं असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. मात्र सध्या या सर्व प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.